नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये। आपल्या न्यू चॅनल वरती आजचा जो व्हिडिओ आहे अपलोड होत आहे म्हणजे दीपा लाईफस्टाईल चॅनल वरती मी हे डेली ब्लॉग आपले टाकत असते। तर डेली ब्लॉग मध्ये आज मी बनवणार आहे संडे स्पेशल 65 म्हणजे आपलं कोल्हापुरी टाइप खुसखुशीत 65 हे बनवणार आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे। तर कंटिन्यू चॅनलवर बनवून राहा। चॅनलवर जर नवीन असाल तर ह्या पण चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला, तर आता आपण चिकन 65 बनवणार आहोत। कसे बनवणार आहोत हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ तर्फे दाखवणार आहे। तर बघत राहा। आणण्यासाठी मी आज माझ्या मिस्टरांची मदत घेते, कारण मी फर्स्ट टाइमच बनवते, मला ह्यातलं काही माहिती नाही जास्त, म्हणून आज मला हे शिकवणार आहेत। कारण ह्यांना खूप काही ह्या गोष्टीमधलं म्हणजे ह्यांना माहिती आहे चिकन मध्ये काय काय कसं काय चिकन 65 कसं बनवायचं, चिकन कसं बनवायचं हे सर्व काही ह्यांना माहिती आहे, म्हणून आज मला हे शिकवणार आहेत। शिकवणार ना? शिकवतो। तर फर्स्ट टाइम आता काय काय टाकणार आहेत हे आमचे साहेबच सांगतील तुम्हाला। कॉर्नफ्लॉवर आहे। ओके। आपलं जेवढं चिकन असेल ना लागेल तेवढंच जास्त घ्यायचं, वगैरे कशाला मसाला जास्त करायचा। थोडासा मैदा, बर, जरा चांगलं खुसखुशीत आणि कुरकुरीत होते याच्यान। ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर थोडा ना कढीपत्ता घ्यायचा। कढीपत्त्याने काय होतं, कढीपत्त्याचा स्वाद त्याला येतो। ओके। कढीपत्ता मी सर्व काही व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलेला आहे डब्बा पॅक करून, कारण की असा कढीपत्ता ठेवला ना तर खराब नाही लवकर होत आणि चांगला राहतो त्याच्यासाठी। त्यानंतर आता काय दही टाकणार का याच्यामध्ये? दही मध्ये थोडासा जरा आंबटपणा असल्यावर खूप छान वाटतं ते, है ना? ओके। थोडा आंबटपणा येतो। अदरक लसूण पेस्ट थोडी। ओके। अदरक। हे चिकन 65 मसाला आहे। ओके। चिकन 65 मसाला। कॉर्नफ्लॉवर घातलं, कॉर्नफ्लॉवर घातला, मैदा घातला, दही घातलं, कढीपत्ता घातला। आता हे चिकन 65 मसाला टाकला थोडा। ओके। ठीक आहे। त्यानंतर आता चिकन मसाला थोडासा, चिकन मसाला टाकला आता थोडासा। बर, जास्त काही टाकायची काही गरज नाही। त्याच्यानंतर ठीक आहे। ओके। आता मी तुम्हाला एक मसाल्याचा डब्बा देते, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय मसाले ऍड करायचे ते करू शकता। थोडस काय काय टाकायचे? हळद टाकले। बर, ठीक आहे। आपल्या जर तिखट पाहिजे असेल तर थोडा कांदा मसाला, कारण माझ्या मुलाला तिखट आवडतं। ठीक आहे। आपल्याला म्हणजे आपलं जेवढं पाहिजे तेवढं हे करायचं। थोडं त्याच्यानंतर ना तिखट वगैरे आपण थोडं चवीपुरतं मीठ। ओके। आणि एक ना अंड लागतं त्यामध्ये। आता काय ह्याच्यामध्ये अंडे टाकायचं का? आणि जास्त आपण बनवत नसल्यामुळे ना जास्त अंडे टाकून पण काय उपयोग नाही। आपल्याला थोडंसं अंड पाहिजे। बर, है ना? अंड्याचं ते सर्व टाकायचं की नुसतं तेच टाकायचं? वरचंच फक्त जरासं टाकायचं। त्याच्यानं काय होतं, टेस्ट येते। म्हणजे जो पिवळा भाग असतो तो टाकायचा नाही त्याच्यामध्ये? नाही, काही लोक टाकतात त्याच्यात, काही टाकतात। आणि आता हे नंतर आहे ना सगळं हाताने आहे ना एकजीव करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं असतं का? पाणी आता बघूया ना, जरासं लागणारच आहे पाणी पण। ह्याच्यामध्ये पाणी ऍड करता येतं। आणि भिजलं तर पाहिजे ना सगळं, मसाला लागला तर पाहिजे ना चांगला। आता फर्स्ट टाइम तुम्ही मला आता हे कसं दाखवलं ना ही रेसिपी, मी नेक्स्ट संडेला मी स्वतः बनवणार आणि बनवायला एकदम सोपं आहे ते। तुम्ही मला दाखवताय ना, फर्स्ट टाइम मी तुमच्याकडून शिकते। ऍक्च्युली कसं आहे, हे बनवायच्या अगोदर आहे ना 2-3 तास चांगलं मॅरिनेट झालं पाहिजे। म्हणजे हे जो मसाला असतो आपला काय तो चिकनला लावून ठेवायचा। आता हा किती वेळ लावून ठेवायला लागणार आहे? 1-2 तास तरी लागायला पाहिजे ना। 2 तास लावून ठेवायचा।
मग त्यानंतर आपण त्याला फ्राय करायचं. बर. जे बाहेर मिळतंय ना ते याच्यामध्ये कलर टाकतात. आपण काय लाल कलर येण्यासाठी आपण यात काही कलर बिलर टाकत नाही. मसाला चांगला हलवायचा म्हणजे आपण जे केलंय ना हे हलवायचं याच्यासाठी सगळं आहे ना मिक्स झालं पाहिजे आहे ना. हे ना असं चांगलं मिक्स झालं पाहिजे. आता बघा हे सगळे एकत्र मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. बरोबर आहे ना. आणि ते कढीपत्त्याची पानं काढायची की तशीच ठेवायची? तशीच ठेवायची. काढायची कशाला, ते तेलामध्ये त्याचा स्वाद येतो चांगला. ठीक आहे. आणि आता हे ना चिकन बोनलेस चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं. हा सगळा मसाला ना एकजीव झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण एकजीव झालेला आहे सगळं. ठीक आहे. आपण घरगुती बनवतोय त्यामुळे आपल्याकडं बाकीच्या मशीन वगैरे काही नाही आहेत मिक्स करायसाठी, है ना. हातानेच हा मग. आणि हे ना चिकन बोनलेस चिकन आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. विथ बोन सुद्धा चालतं. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बनवू शकता. आता आपण हे सगळं चिकन आहे ना एका ह्याच्यात टाकूया. पाणी येतं चांगलं पाणी घेतलं. आता हे असं मिक्स करून ठेवायचे. अरे किती वेळ म्हटले तुम्ही करायचं ठेवायचं होतं? 1-1.5-2 तास ठेवून द्यायचं मस्त पैकी. 1-1.5-2 तास ठेवलं ना तर ते काय होते, ही मसाला आहे ना पूर्ण ह्याच्या आतमध्ये जातो. आता हे 2 तास आम्ही ठेवणार आहे. तोपर्यंत मी चपाती करून घेणार आहे, राईस वगैरे बनवून घेते. तोपर्यंत असा मसाला सगळा एक जीव होतो. आणि मॅग्नेट झाल्यामुळे काय होतं, टेस्ट खूप छान लागते. समजलं का? बर. बघू आपण आता तळल्यानंतर टेस्ट कशी लागणार आहे. आपण बघ केलंय म्हटल्यावर टेस्ट छानच होणार. आता मला शिकवता येते कसं बनवायचं. चिकनचे जे पण आयटम असतील ते ह्यांच्याकडे असतात जास्त, कारण ह्यांना ते जमतात. मला जास्त जमत नाहीत. मला जास्तीत जास्त गोड पदार्थ जमतात, म्हणजे जसं की पोळी वगैरे, शिरा, हे अशा गोष्टी जास्त मला आवडतात आणि तेच जास्त मी करत असते. आणि चिकनचे जे पण असतात रेसिपी, जी पण चिकनची असेल ती हे करतात आमचे साहेब. मच्छी म्हणा, परत मच्छी फ्राय, चिकन सुक्क, रस्सावाला. नेक्स्ट व्हिडिओ फिशचा असेल. आज फिश बनवली, तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटला असेल. आज आपण शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. त्यांनीच बनवले ते फिश. खरं एकदम साध्या पद्धतीने, कमी मसाले, कमी ह्याच्यामध्ये आज ती बनवलेली आहे. मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे. आणि संडे स्पेशल काही ना काही तर असतंच आमच्या घरी. संडेला काही ना काही तर लागतंच आमच्या साहेबांना, कारण आठवड्यातून 1 दिवस घरी असतात. मग त्यांना चिकन किंवा मच्छी हे सगळं काही लागत असतं. सारखं काही ना काही तर पाहिजेच असतं त्यांना. तर हे एकदम मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आता ह्याला आपण ठेवणार आहे 2 तासासाठी आणि मग आपण नंतर ह्याला फ्राय करणार आहोत मस्त मस्त. आता हा मस्त मसाला त्यामध्ये मॅग्नेट होऊ दे 1-1.5 तास. त्यानंतर आपण फ्राय करायला घेऊ. तोपर्यंत तुम्ही रेस्ट करा. मी माझं काम करते, स्वयंपाक वगैरे करते, चपाती वगैरे करते. ठेवून द्या. झाकण मारून ठेवायचं. फ्रीज मध्ये ठेवलं चालेल कायला? नको, असं ते बाहेरच होतं. फ्रीज मध्ये ठेवायचंच गरज नाही त्याच्यात. एक म्हणजे कसं ते जास्त 2-2, 4-4 तास ठेवतात ना, म्हणून लोक फ्रीज मध्ये ठेवतात. आपण काय जास्त वेळ ठेवणार नाही ते. ह्याला झाकण लावतो, ते द्या इकडे झाकण. आता मस्तपैकी झाकून ठेवणार आहे मी. त्यानंतर आता मी करणार आहे चपाती. चपाती करू की पुरी करू? काही कर. पुरी करते ना. चपाती कर. बर चालते, चपाती करून घेते. तोपर्यंत मित्रांनो हे मॅग्नेट होते. आपण भेटू थोडा वेळ. तुम्ही तोपर्यंत मोबाईल बघत बसा, रील्स वगैरे बघत बसा. मी तोपर्यंत माझं काम करते. तुम्ही इकडे तिकडे सगळे पसारा ठेवला ते आवरून घेते. एक काम करायला लावलं तर दुसरे काम मला लावून गेले ते.
तर चला, तर साहेब आमचे बाहेर गेले, तोपर्यंत ते येईपर्यंत तर म्हटलं राईस वगैरे बनवून घेऊ आपण थोडा. आणि आमच्या घरी ना कुकर मध्ये राईस बनवलेला खातच नाही, त्यांना तो आवडत नाही, म्हणून मला ह्या असं छोट्या पातेल्यामध्ये वगैरे बनवायला लागतो. काय करणार, जसं सगळ्यांना आवडतं तसं बनवावं लागतं. थोडासा राईस बनवून घेते, मग अजून चपाती करायची. आणि आज कुठे शूटिंग नव्हतं, दिवसभर आज काय घरीच होते, त्याच्यामुळं आज काय कुठे जाणं काही झालंच नाही. सकाळी जिमला जाऊन आले, त्यानंतर स्वयंपाक वगैरे घरातली कामं केली आणि थोडासा आराम केला. एक व्हिडिओ एडिट करायचा होता मला, तो पण आज एक व्हिडिओ पण एडिट केला. आणि तुम्ही म्हणत असाल की मॅडमला टाइम कसा काय भेटला आज व्हिडिओ शूट करण्यासाठी, तर असं काही नाही. आपला तर हा चॅनल पण, आपण ह्या चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड करत असतो इकडे. तर म्हणजे इकडे शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात माझे, कारण जसं मला जमतात तसं मी बनवत असते. आणि तेवढंच, चला आपल्या डेली लाईफ मध्ये काय काय चाललंय हे थोडं थोडं मी ह्या चॅनलवरती आपलं दाखवत असते, इकडे बनवत असते. तर ह्या चॅनलला पण तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की नवीन चॅनल आहे हा. आणि इकडे जास्तीत जास्त माझे डेली ब्लॉग असतात. आणि इतकं म्हणजे ब्लॉग तर नाहीत अजून मी ह्याच्यावरती टाकले, खरं शॉर्ट व्हिडिओ तर असतातच नेहमी, ह्याच्यावरती टाकत असते. तर कसे, आता बघू ह्या चॅनलचं कसं आहे. आपला नवीन चॅनल आहे त्याच्यामुळं थोडंसं आता, आणि आता युट्यूबचं कसं झालंय, आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं. पहिला एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकला ना तर लगेच व्हायरल व्हायचा आणि लगेच सबस्क्रायबर पण आपले हे व्हायचे लवकर, वॉच टाइम भरायचा लवकर, म्हणजे 4000 वॉच टाइम लवकर भरायचा पहिला, कारण ते एखादा व्हिडिओ व्हायरल झाला ना तर पूर्ण वॉच टाइम पण भरून जायचा. तर आता नाही असं होत, 1000 सबस्क्रायबर पाहिजे, 4000 वॉच टाइम भरायला पाहिजे. पुन्हा आता व्हिडिओ पण जास्तीत जास्त व्हायरल नाही होत, कारण की सर्वजण आता युट्यूब वरतीच काम करतात. आता जास्तीत जास्त म्हणजे जास्त लोक युट्यूब वरतीच आहेत, त्याच्यामुळं एवढं कोण जास्त सबस्क्रायबर पण करत नाही, सबस्क्राईब करत नाही. आता माझा हा नवीन चॅनल आहे, आता मी कमसे कम 2 ते 3 महिने झाला असेल हा चॅनल ओपन करून. खरे इतके व्हिडिओ नव्हते अपलोड, ह्या महिन्यापासूनच जास्त व्हिडिओ मी याच्यावर टाकते. तरी पण आता माझे 1000 सबस्क्रायबर इकडे कम्प्लीट होत आलेले आहेत आणि वॉच टाइम पण आता भरत आलेलं आहे थोडं. आता बघू पुढे जाऊन काय काय होतं ह्या चॅनलचं, म्हणजे कसं काम होईल ह्या चॅनलवरती. कारण मी डेली ब्लॉग ह्या चॅनलवरती बनवायचा असा विचार केला, म्हटलं चला घरी किंवा, आणि जास्तीत जास्त मी स्वयंपाक करतानाच बनवते, कारण की कसं आहे तेवढाच टाइम मला इथे भेटतो, तेवढा बाहेर कसं आता भेटत नाही. म्हणजे बाहेर शूटिंगला जाणं हे तर डेलीच असतं माझं, डेली एक शूट तर असतं माझं बाहेर. आणि सकाळचं टायमिंग जिमचं असतं, तिकडे 2 तास माझे जातात. तिथून यायचं, घरातलं आवरायचं, पुन्हा स्वयंपाक वगैरे, घर आवरायचं, हे सर्व काही असतं. मग त्याच्यानंतर आता ब्लॉगसाठी मला असा टायमिंग काढावं लागेल एक, म्हटलं तुमच्यासाठी एखादे एक ब्लॉग बनवण्यासाठी, म्हणून इकडे म्हटलं चला आपला छोटासा एक ब्लॉग स्वयंपाक करताना सुद्धा होऊ शकतो, तुमच्याशी बोलणं पण होऊ शकतं, म्हणून म्हटलं इकडे पण ब्लॉगिंग चॅनल चालू करावं. तर आता आपला राईस बनतो, इकडे राईस झाला ना मग मी चपातीला पीठ मळून ठेवलंय. आता सध्या मी चपाती करेन आणि मग जे पुढचं, आता आपल्या साहेबांनी आमचं हे चिकन 65 इकडे रेडी करून ठेवलेलं आहे, ते आपण नंतर फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. आता मग चला, तर कंटिन्यू बनवून राहा, अजून पुढे जाऊन भरपूर काही आपल्याला बोलायचंय सर्वांच्या सोबत. आणि मला म्हणायचंय की जसं आता मी कारचे व्हिडिओ बनवते, का नवीन कार किंवा ओल्ड कार, 2 व्हीलरचा व्हिडिओ शूट करते आपल्या त्या चॅनेलवरती. तिकडचे पण काही सबस्क्रायबर माझ्या ह्या चॅनेलला पण ॲड आहेत, म्हणजे माझ्या इकडे पण त्यांनी सबस्क्रायबर केलेले आहेत, त्याच्यासाठी सर्वांचं धन्यवाद.
कारण की तुम्ही मला त्या चॅनलला पण खूप प्रेम देतात आणि लाईक पण करता. म्हणजे तो चॅनल तर माझा ना 3 महिन्यात ना माझा वॉच टाइम कम्प्लीट झाला होता. 3 महिन्याच्या आतमध्येच तो चॅनल माझा मॉनिटाईज पण झाला होता. खरं आता थोडं युट्यूबवर काम करणं म्हणजे थोडं मुश्किल झाले, कारण की लवकर वॉच टाइम भरत नाही ह्याच्यासाठी. तर आता हा चॅनल बघू, म्हणजे आता हा पण चॅनल माझा मॉनिटाईज होईल थोड्या दिवसात, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. आता 1000 माझे सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेले आहेत. पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपलं चिकन आता मस्तपैकी मॅग्नेट झालेलं आहे. 2 तासानंतर आता 2-1 तास जास्त झाले. अरे वा. काय आता हे आपण तेलामध्ये सोडणार आहे. इकडे तेल पण गरम झाले. आमच्याकडे कढईसारखा तवा आहे, त्यामध्ये आम्ही बनवतोय, कारण आमच्याकडे कढई ना एवढी मोठी आहे आणि तिला जर हे करायचं असेल तर कम से कम 4-5 लिटर तेल लागेल. त्यासाठी आम्ही तव्यामध्ये करतो, कारण तवा आमचा एकदम खोलगट आहे. बघू शकता तुम्ही, काळा तवा, त्याला भिडाचा तवा भिडाचा तवा म्हणतात याला. आणि असल्या तव्यामुळे, भिडाच्या ह्याच्यामुळे आहे ना, तेल पण कमी लागतं. आता आपण बघू, एक एक पीस सोडायला चालू करू. हे बघा, गॅस जरा कमी कर. साधी सिंपल पद्धत आहे. बाहेर पैसे घालण्यापेक्षा ना हे घरगुती बनवायचं बघा, मस्त पैकी खायचं, घरगुती बनवून मस्त एन्जॉय करायचं. हा घ्या माझा चांगला. खमंग असा वास सुटलेला आहे. खूप छान वास मारायला लागलाय. खूप छान, मस्त वाटत असं कढीपत्ता वगैरे हे करून ना मस्त असं वास यायला लागलाय. आणि घरगुती पद्धत असल्यामुळे काही टेन्शन नाही, मस्त वेगळं असं घरी बनवायचं. बाहेर एवढंच घ्यायचं गेलं तर 250 ग्रॅमला 150 रुपये, 150 की 130 रुपये काहीतरी. घरी मस्त फॅमिली बरोबर घरी बसून मस्त खाता येते. एक नंबर. चिकन वगैरे बनवायला एक्सपर्ट आहेत ना तुम्ही? हा, मग तुला बनवता येत नाही, मग मला बनवायलाच पाहिजे ना ते. मग आता मी शिकतोय ना मी पण बनवायला. उद्या काय करणार आहे आता? उद्या काय बनवणार आहे? बोल. कधीही लक्षात ठेवा, बायकोला आपली मी हे बनवतो, ते बनवतो, हे कधीही दाखवायचं नाही. कारण हे दाखवलं ना की हे आपल्यालाच करावं लागतं. ठीक आहे, त्यासाठी कधी दाखवायचं नाही. येत नसलं तर करावं लागतं. माझा संदेश. काय नाही, येत नसेल तर शिकायचं. बरोबर आहे ना? शिकते काय आता? आज शिकवलं की तुम्ही, आता नेक्स्ट टाइम आपण बनवणार. आपण वा वा चॅलेंज. शाबाश शाबाश शाबाश. गुड 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 गुड. म्हणजे आपला व्हिडिओ असा नसतो, आपण बघा की आपल्या व्यवस्थेसाठी एकदम मस्त वेगळी व्हिडिओ बनवणार. नेक्स्ट टाइम आपण जो बनवणार तो. पाऊस आला? पाऊस नाही, वरती पाण्याची टाकी भरली असेल, खाली पाणी पडतं. वेळ का लागला? झालं असेल आता ते. नाही, ते जरा कलर आला पाहिजे, आहे की नाही? ब्राऊन कलर आल्यावर लोक कलरला टाकून लाल करतात, रेड कलर आणतात. असं नाही, हे नॅचरल ब्राऊन कलर खायचा नसतो. ओके, गुड. प्रत्येक शनिवारी रविवारी तुमचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होईल, डेली ब्लॉग वरती, आपल्या दीपा लाईफस्टाईल या चॅनलवर. कारण की तुम्ही नवीन नवीन नॉनव्हेज मध्ये काही ना काही तर प्रकार बनवता ना,
तर जरा आपल्या व्ह्यूअर्सना पण माहिती पडू देत की बाबा चला तुम्हाला काय ना काय तर बनवता येतं. पण मित्रांनो मी सगळं बनवतो, भाकरी चपाती पासून सगळं बनवतो. काय नाही बनवतो काय पण मी भाकरी चपाती येते अजून दाखवलेली नाही की मला येते, माहितीये तिला, पण मला अशी येते तशी येते मी दाखवलेलं नाही. नाही ओके. फायनली आमचं 65 आता रेडी आहे. बघू शकता एकदम मस्त पैकी आता माझ्या मिस्टरांनी सजवलेलं आहे. त्यानंतर मी पापडी तळून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे हे तांदळाची पापड तळून घेतले. त्यानंतर हे आपण उडीद डाळीपासून बनवलेलं पापड पण तळून घेतलेलं आहे. आता आम्ही बसणार आहोत जेवायला. तुम्ही पण या जेवायला आमच्यासोबत. आणि आजच्या ब्लॉगला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की आजचा जो फर्स्ट ब्लॉग माझ्या मिस्टरांनी म्हणजे बनवलेला आहे आणि त्यांनीच सगळं काही हे सगळं तयार केलेलं आहे. जास्तीत जास्त लाईक करा ह्या व्हिडिओला. मी भेटते पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.